आयडियाज दिलेत म्हणून हे सगळं सक्सेसफुल झालंय. बाकी पाण्याचा विषय हा जेन्युइन होताच. सो आनंद आहे मलाही तुमचा तो प्रश्न सॉल्व्ह झालाय. आय होप आता तरी सगळे वेळेत कामावर पोहोचाल. हो नाही हो येणार तिकडेच. ठीक आहे सब. चिकू थँक्स. हा थँक्स मला का? अगं तू इंद्रदादाला घेऊन आलीस ना म्हणून. अरे विषय का ब्रो, तुझ्यासाठी काय पण. आणि तुझं सक्सेस पहिल्यांदा दादाने पाहावं अशी माझी खूप इच्छा होती. आणि त्या राणीने दादालाही बोलवलं होतं ना म्हणून. यार राणीला कसं थँक्स म्हणू ना कळतच नाहीये. खरंच रे, काही असो पण ती भारी आहे. हा अजित, तू जे काही काम केलंस ना, तुझ्या या कामामुळे कामगारांना उशिरा येण्याचं कारण मिळणार नाहीये. सिरियसली यू हॅव डन अ ग्रेट जॉब. थँक्यू दादा. बरं चला आता आपण निघूया. दादू 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 आम्हाला घरी सोड ना प्लीज. अरे आजीचं सक्सेस सेलिब्रेट करायचं ना आपल्याला. चिकू ऐक ना, तुम्ही करा ना सेलिब्रेशन. मला ऍक्च्युली उशीर होतोय ग, मी निघतो. हे बघ तू एमडी आहेस, तुला माहिती आहे ना. आणि तू उशिरा गेलास तर तुला कोण काय बोलणार आहे. चिकू मी एमडी आहे, मला माहिती आहे. आणि मी एमडी असल्यामुळेच मला सगळे नियम कटाक्षाने पाळावे लागतात. अगं मला सांग, उद्या जर कामगारांना कळालं की एमडीच वेळेवर येत नाही, मग ते का वेळेवर येतील? आणि मग नियम मोडायची सवय झाली की हळूहळू सवय लागते कामगारांना नियम मोडायची. ठीक आहे मी निघतो. ओके बॉस, लेक्चर नको. तू जा, मी अजित बरोबर त्याच्या बाईकवर येते. ओके बाय. चल अजित बाय बाय. हो आणि तू पण. राणी आम्हाला सगळं कळलंय. काय? अगं राणी घरनं फोन आला होता, वस्तीत पाणी आलंय. आम्हाला कोणाला वाटलं पण नव्हतं की चाळीमध्ये कधी पाणी येईल. ते तू करून दाखवलंस. अरे मी काय नाही केलं, हे सगळं आबा आणि अजित सरांमुळे झालंय. अगं पण आमच्या अडचणी समजून घेऊन तूच तर पुढे झालीस ना. ही अशी नाईट शिप असली का नाही, घरी जाऊन पाण्यासाठी थांबावं लागायचं. लय वैताग यायचा बघ. अगं राणी तू फक्त वस्तीत पाणीच नाही आणलंस, तर आमच्यासाठी सुखा समाधानाची झोप पण आणलीस बघ. नाहीतर तुझं मानावं तेवढा आभार कमीच आहेत. लय म्हणजे लय थँक्यू. राणी आली. इकडे या. काय झालं? काय झालं काय? या सगळ्यांनी तुझा आभार मानायचं होतं. का मी काय केलं? अगं असं कसं काय नाही केलं तू? वस्तीत पाणी आणणं केवढी मोठी गोष्ट आहे. राणी आम्हाला पण तुला काहीतरी द्यायचंय. होय होय, आज तो आराम करायचा. जी सगळी कामं मी दोघी करणार. हाय का आता? आणि तुमची कामं कोण करणार? अगं आम्ही आमचे टार्गेट पूर्ण करूच, पण त्याबरोबर तुझं पण टार्गेट पूर्ण करू. अजिबात नाही, त्याची कायच गरज नाही. आणि तसं बी मी काय एवढं मोठं काही केलं नाही. अरे पाण्याची गरज मला पण होती ना. आता वस्तीत मला पाणी मिळत नव्हतं म्हणून मी पुढाकार घेतला. आता ही वस्ती आपलं घरच आहे ना. मग घरातले प्रॉब्लेम आपण नाही सोडवायचे तर अजून कोण सोडवणार आहे? अगं पाणी आणणं सगळ्यांचीच गरज होती, पण रांजू तू एकटीनेच पुढाकार घेतलास ना. झालं की कौतुक करून. चला लागा कामाला आता. अरे गाजा भाऊ कौतुक करायलाच पाहिजे. राणीनं कामच तसं केलंय. खरं तर मला काय वाटतं माहितीये का, आपल्या वस्तीची खरी लीडर राणीच आहे. काय म्हणायचं? अगदी बरोबर. अरे गजा भाऊने पण मदत केली ना पाईपलाईन टाकायला. हा ते तर आहेच की, पण आपल्याला ते कौतुक बिवतुक काय आवडत नाही ना, म्हणून म्हटलं चला लागा कामाला. काय बाजार भरलाय की मीटिंग? कामं नाही आहेत? चला चला कामं करा. त्याचं काय झालं साहेब माहितीये का, वस्तीत राणीनं पाणी आणून दिलं आणि इंद्रजित साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं. त्याची चर्चा चालू होती, बाकी काय नाही.
झालं कामाला लागा. ए, चला. बरं झालं विक्रांत साहेबांपासून पळालं. जनावरासारखी झडपच घातली असती माझ्यावर. मी तर साहेब साहेब झाला पाणी कसं आलं तिकडच्या. नाही साहेब पप्पा काय माझ्याशी बेईमानी करतोस. काम झालं म्हणून पैसे घेतलेस ना गजा. विक्रांतचे डबल घे. साहेब ना माझी काही चूक नाही हो. ते राणीनेच सगळं डाऊन नाचवलाय. राणी हो राणीचा काय संबंध. तिनेच तर केलंय सगळं. भाऊ मी सगळं व्यवस्थित केलं होतं. ती राणी आली आणि आपल्या वस्तीत जी पाईपलाईन टाकली ना पाण्याची ज्या माणसानी, त्याला आबांनी जाहीर सत्कार करायचं ठरवलंय. सत्काराबरोबर आबा त्यांना 2 लाख रुपये देणार आहेत. 2 लाख. तिथनं आपल्याला वळवून येल टाकायचं आहे. परत येल त्या दिवशी रात्री तुम्ही पाईपलाईन टाकलीच नव्हती. ते बिचारे अजित सरांची काहीच चूक नव्हती. त्यांनी आपलं काम चोख केलं होतं. तुमच्यामुळे सगळी गडबड झाली. की हे सगळं प्लॅनिंग तुमचं स्वतःच होतं का तुम्हाला कोणीतरी सांगितलं हे करायला. राणी 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 सांगा बरं मग माझी काय चूक आहे आता याच्यात. राणीचं काहीतरी करावं लागेल. तुझी काही चूक नाही हे सिद्ध करशील. करणं गुड गुड गजा. आता मी सांगीन तेवढंच करायचं. अटेन्शन 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 प्लीज. अरे या ना बाहेर. अटेन्शन म्हणजे मी जे काही सांगते ते ऐका. बाहेर पटकन. मम्मा आले ना सगळे. चिकू काय झालंय काय. तर आपके सामने पेश है द फ्यूचर ग्रेटेस्ट साइंटिस्ट अजित महाडिक. क्लॅप्स. अरे टाळ्या वाजवतो सगळ्यांनी. अगं हो टाळ्या वाजव पण कशासाठी ते तर सांग. हो मम्मा सांगते. त्याआधी तुम्ही सगळ्यांनी तोंड गोड करा. हे घ्या. सायकाश. ठीक आहे मम्मा. काकी कोण. अरे वहिनी तुला तर आधी सगळ्यात भरवायला पाहिजे. हे घे. अरे तुझं तोंड गोड कराय गो. पण अगं हे घे. अगं खा ना पूर्ण खा. हे घे. आबा तुम्ही पण घ्या. हा पेढा कशासाठी त्याची सांग भाऊ. हो सांगते आबा. तर गुड न्यूज अशी आहे